भाजपनं आता बीएमसी मिशन हे आता जवळपास पार करण्याचं ठरवलेलं आहे आणि म्हणूनच भाजपचा उमेदवार निश्चितीचा पॅटर्न देखील ठरलेला आहे। या संदर्भातच बातचीत करणार आहोत। आपले प्रतिनिधी ओम देशमुख सध्या आपल्या सोबत जोडले जात आहेत। ओम, खरं तर भाजपनं आता बीएमसी वर झेंडा फडकवायचा हे निश्चित केलेला आहे। उमेदवार कसे ठरवायचे याचा देखील एक पॅटर्न निश्चित झाला आहे। कशा पद्धतीने मुंबईमध्ये रणनीती आखली जाते भाजपकडून? मनश्री, खरं तर काही दिवसांपूर्वी एक बातमी आली होती की महाराष्ट्रातल्या 288 नगर परिषदांमध्ये नगराध्यक्ष नेमणुकीच्या संदर्भात किंवा नगराध्यक्ष उमेदवारीच्या संदर्भात भाजपनं सर्वेक्षण केलंय। त्याच धर्तीवर आता मुंबईमध्ये सुद्धा नगरसेवक पदासाठी उमेदवारी देण्याच्या अनुषंगाने भाजपकडनं अंतर्गत सर्वेक्षण सुरू करण्यात आलेलं आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे गेल्या काही वर्षांमध्ये भाजप सगळ्यात प्राईम फोकस करतो त्या इलेक्टिव्ह मेरिटवर अधिकाधिक फोकस केला जातोय। उमेदवारानं काय काम केलं, यापूर्वी उमेदवाराचं नगरसेवकाचं त्याच्या प्रभागामध्ये असलेलं काम, या सगळ्या गोष्टींची टॅली केली जाईल। मात्र महत्त्वाचा मुद्दा म्हणजे यावेळेला भाजपकडनं तरुण उमेदवारांना अधिकाधिक संधी दिली जाणार आहे अशी देखील एक माहिती मिळते। आपण पाहिलं असेल की लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीमधला जो निकाल होता, लोकसभेमध्ये भाजपला मोठा धक्का सहन करावा लागला, मोठी पिछाड मुंबईमध्ये झाली होती। त्यासोबत विधानसभा निवडणुकीमध्ये मोठा विजय देखील मिळाला होता। या निवडणुकांमध्ये सुद्धा कशा पद्धतीनं खालच्या लेवलला काम झालंय, प्रभागांमधून कशा पद्धतीनं लीड मिळाले किंवा कशा पद्धतीनं डिफिशिएट मिळालेत, या सगळ्या गोष्टींची टॅली केली जाईल। महत्त्वाचा मुद्दा म्हणजे एका प्रभागामध्ये 3 निरीक्षकांची नेमणूक करण्यात आली, एका वॉर्डमध्ये 3 निरीक्षक नेमले गेलेत आणि त्या अनुषंगाने 3 निरीक्षकांकडनं नगरसेवक पदासाठी कोणाकोणाची नावं पुढे येत आहेत त्यांच्या संदर्भातलं सर्वेक्षण केलं जाईल। महत्त्वाचा मुद्दा म्हणजे अशा पद्धतीची सर्वेक्षणं सातत्यानं भाजपकडनं केली जातात। एका बाजूला उद्धव ठाकरे शिवसेनेकडनं सुद्धा याच पद्धतीचं सर्वेक्षण करण्यात आलं आणि त्यांनी सांगितलं की 60 पेक्षा कमी वयाच्या उमेदवारांना यावेळेला प्राधान्यानं आपण संधी देऊ। त्याच अनुषंगानं भाजपकडनं सुद्धा आता तरुणांना संधी दिली जाते। त्यामुळे एकंदर नगर परिषदेच्या निवडणुका अवघी तोंडावर आलेल्या असताना महापालिकेच्या निवडणुकीसाठी सुद्धा भाजपकडनं उमेदवार निश्चितीसाठीचा पॅटर्न निश्चित करण्यात आला आहे आणि एका आठवडाभरामध्ये या अनुषंगानं अंतिमतः अहवाल देखील सादर केला जाईल अशी देखील एक माहिती समोर येते। त्यामुळे उमेदवार निवडीमध्ये कोणाकोणाला संधी मिळते आणि पालिकेमध्ये कोण कोण निवडणूक लढवते हे देखील पाहणं महत्त्वाचं असेल। धन्यवाद ओम, दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल।